राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची काल रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालंय। आज दुपारी 1:30 वाजता सुनेत्रा पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज भरतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेसाठी छगन भुजबळ, पार्थ पवार आणि आनंद परांजपे सोबतच बाबा सिद्दीकी सुद्धा इच्छुक होते, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या कालच्या बैठकीत सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित झाल्याचं कळतंय। निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, काय माहिती मिळतेय? ज्ञानदा, काल रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी एक महत्त्वाची वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये प्रामुख्यानं सुनेत्रा पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीचं नुकसान झालं ते जर भरून काढायचं असेल, कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवायचं असेल तर त्यांनाच कुठेतरी संधी दिली गेली पाहिजे, अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे। 2 दिवसांपूर्वी आपण जर पाहिलं तर पुण्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एक ठराव पास केला होता आणि त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलं होतं की सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवा आणि त्यानंतर जे राज्यमंत्रीपद खाली आहे केंद्रातलं ते त्यांना द्या, अशा पद्धतीची मागणी होती। त्यामुळे आता राज्यसभा तर सुनेत्रा पवारांना मिळते, त्यामुळे आता केंद्रीय राज्यमंत्री पदासंदर्भात काय निर्णय होतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या 2 वरिष्ठ नेते आहेत, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे, त्यामुळे त्यांना राज्यमंत्रीपद घेतलं नव्हतं, कॅबिनेट मंत्रीपद त्यांना अपेक्षित आहे। जर ह्या दोघांना कॅबिनेट पद मिळणार नसेल तर सुनेत्रा पवार आता राज्यमंत्रीपद घेणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील। आज साधारणपणे 1:30 वाजता सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरताना आपल्याला पाहायला मिळतील। ज्ञानदा, निलेश, एक अगदी छोटासा प्रश्न, थोडक्यात उत्तर की काय गणित किंवा काय समीकरण डोक्यात ठेवून सुनेत्रा पवारांचं नाव पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांच्या ऐवजी निश्चित झालेलं आहे? बारामती लोकसभा मतदारसंघ असेल, पुणे लोकसभा मतदारसंघ असेल, या ठिकाणी जर कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवायचं असेल तर कुठेतरी सुनेत्रा पवारांना या ठिकाणी उमेदवारी दिली गेली पाहिजे, अशा पद्धतीची एक या ठिकाणी मागणी होताना पाहायला मिळत होती। यामुळे केंद्रातल्या अनेक ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्या कुठेतरी बारामती आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आणता येतील आणि याचा थेट परिणाम हा पुणे जिल्हा असेल, बारामती मतदारसंघ असेल या ठिकाणी होताना पाहायला मिळतो आणि त्यामुळेच ही भूमिका घेतली। म्हणजे एक प्रकारे बारामतीमधलं वर्चस्व कायम ठेवण्याच्या दृष्टीनं, विधानसभेच्या दृष्टीनं अधिक मजबूत बांधणी करण्याच्या उद्देशानं सुनेत्रा पवारांना संधी दिली जाते अशी चर्चा आहे। निलेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।